धूप अगरबत्ती आणि माळ पाठवली जपाले माळ 108 म्हणे एक रुद्राक्षाची माळ आहे. नाश्ता वगैरे केलेला आहे मी. तर पोहे आणि गुलाबजामुन केलेला आहे. त्याला म्हटलं मी जेवून जा, तर तो म्हणत आहे नाही की मला तिकडे जायचं आहे. फोन लावून मनीषाने तिकडे सांगितलं मामीला की विजय भाऊ असा बोलला. आता ते माहिती नाही ना ऍक्च्युली. आता फोन नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. तर मजेत असणार. स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि बरेच दिवसापासून व्हिडिओ चालू आहे आपलं की जसं की काल जी आहे राधिकाची सोनोग्राफी वगैरे झाली आणि आईची पण तयारी चालू इकडं. कारण तुम्ही पाहिलं असेल 2-3 दिवस झाले इकडं जाय तिकडं जाय. पण आता आज आता जॉबवर पण जायचं आहे. कारण जे आहे आपले 8-10 दिवस पूर्ण गेलेले आहे. पुण्याला मोडले, त्यानंतर ट्रॅव्हलिंगचं झालं आणि 2 दिवस दवाखान्यात पण नेलं राधिकाला. सोनोग्राफी वगैरे झाली. नंतर कुठपण असं शेजाऱ्याचं आजचं जे आहे आज कामावर जाणार आहे त्यासाठी इकडे चालू आहे सकाळचा नाश्ता. आणि इकडे कामावर जात होत नाही माझं, तर इकडे राधिकाचं पण चालू आहे. टिफिन करून चालू. काय केलं आज टिफिनमध्ये? टिफिनमध्ये केली काशी फळाची भाजी केली आणि लाईट लावा बाहेरचं. पापडाची चटणी केली. काशीफळ म्हणजे कवळं म्हणतात. महालक्ष्मी हो असं आहे. सध्या सर्व तयारी वगैरे झालेलं आहे. आणि पण इकडे सांगायचं तर फक्त 3 दिवस झालेले आहे का 4 दिवस झाले, 3-4 दिवस झाले समथिंग. हा, राधिका माहेरी जाऊन आलेली आहे. पण आज डबल तिकडे चालू आहे किंवा मला माहेरी जात. मग तुम्ही मला ठेवलं का तिथं? ते माझ्या ते वाजता आणलं. हे काय पण आहे. मग जाऊ द्यायचं 1-2 दिवस. काय अरे भेट असते ना. 1 दिवस झालं काय आणि 3 दिवस राहिलं काय. मग मामाची तर जावं लागते सर्वांची. असं आहे. फोन आलेला तुझा आईचा. आई कसं माहेरी जायचं कसं राधिकाचं? कोणाला जावं वाटते दाडून दे. घंटावर तर ठेवलं होतं आणि आणलं. राहू दे 2-3 दिवस. हॅलो 2-3 दिवस जाऊ द्यायचं. ठीक आहे म्हणा, चालते. काय करणार शेवटी बरेच दिवसापासून चालू होतं. आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट तुम्ही पाहिला असेल नॉर्मल चाललेला आहे. आणि कसं आराम पण पाहिजेच ना थोडाफार. हो ना, तेच तर त्यामुळे तिकडं प्रवासाने दगदग झाली. आता इकडं आराम तर करू द्या मला माहेरी. माहेरी आराम करायचा. इथं आराम नाही होत का? सगळं काय तर आई पण आहे. आईने नाही का सध्याच टिफिन पॅक केलेलं आहे. करावंच लागते ना जायला कामाला. तर आता नाही का जाऊ नाही मग बाहेर जायला राह 2-4 दिवस. 2-3 दिवसच कोणाला जा वाटते. यांचं चालू होतं की तुम्हाला मी म्हटलं की 8 दिवस राहू द्या. तर यांचं म्हणणं होतं की तू 8 दिवस राहू नको. इथे काही तुला दुःख नाही आहे. सारखं कुठं हो सारखंच आहे. पण 1-2 दिवस असं बोलणं होते सर्वांसोबत. फ्रेश मूड होऊन जाते. राहिलं मग 2 दिवस. हां, तर आता मी तिकडे जाणार आहे माहेरी. तर तुम्हाला तिकडचे शूट बघायला आवडते का कमेंटमध्ये सांगा. आणि बघा माझा भाऊ आलेला आहे. तर आतमध्ये आहे तो, इथं बसलेला आहे. कधी आला ओम तू? आताच आला. तर बघा आता त्याला पण नाही का खूप घाई आहे. त्याला पण जायचं आहे. त्याला पण काम असतं इकडं तिकडं. तर बघा मी पाणी वगैरे दिलेलं आहे त्याला. तर आता नाही का नाश्त्याला वगैरे केले. देऊ इकडे. मी कुठं चालली? गावाला. कोणत्या गावाला? तोंडात पिंजरला जाऊ ना. तू कुठं जाते? मामाची इथे जाऊ का? नाही माहेरी म्हणा. लवकर या. म्हणू नमस्कार. नमस्कार. पाहिजे तोंडात बोट घालते. असं करायचं का? शाळेत जातो ना तू स्कूलमध्ये जाते ना. आज जाते का मग? रडशील का आज? रडायचं नाही. हा आज नाही. टीचरनं काय शिकवलं मग काल? का
हा ABCD ABCD शिकवली. आणखी गेम्स कोणती शिकवली? स्पोर्ट, मनी बोवणे हा मनी बोवणे मनी होणे. हा कोणता गेम्स आहे? बघा मनू पण आहे. मनू मी कुठे जाते का? गावाला गावाला म्हणजे कुठं मग? बाहेर बाहेर म्हणजे पिंजारला. तू गेलती ना तुझ्या मामाची इथं? मग मी गेलती का? नाही मी माझ्या आईच्या घरी जाणार आहे, है ना? जाऊ ना मग. कधी येऊ? 2-3 दिवसाने 2-3 दिवसाने येऊ का? हा का 1 महिन्याने येऊ? 2-3 दिवस करमत नाही का तुम्हाला? गमते गमते का? बर, मी आता येतच नाही मग 15 दिवस. गमते ना तुम्हाला काकूशिवाय? हा म्हणता. तर बघा असं आहे लहान मुलांचं. त्यांचे पण स्कूल वगैरे चालू झालेले आहे, तर खूप घाई असते सकाळी पण. तर आता बघा माझे टिफिन पॅक करून दिलेलं आहे सध्याच, आणि नाश्ता वगैरे केलेला आहे मी. तर पोहे आणि गुलाबजामुन केलेलं आहे. त्याला म्हटलं मी जेवून जा, तर तो म्हणत आहे नाही की मला तिकडं जायचं आहे. त्याला पण खूप घाई असते तिकडं जायची. म्हणजे त्या ॲग्रिकल्चरमध्ये हे करते, जॉब करते, तर त्याच्यामुळं नाही का त्याला घाई आहे. आणि यांना पण जायचं होतं, तर तो म्हणत होता मी एकटंच काही जेवण करू. तर म्हणत आहे की आता नाश्ता वगैरे कर, लगेच निघायचं आपल्याला. मला पण खूप घाई आहे. नाश्त्याला केले ना, पोहे केले, गुलाबजामुन केले. हो का? आणि खूप घाई आहे. हां त्यामुळंच. कामावर जाण्याची घाई. त्यानंतर काय धूप अगरबत्ती आणि माळ पाठवली जपाले. माळ 108 म्हणे एक काय? रुद्राक्षाची माळ आहे. आणि इकडं काय? सोनपापडी. सोनपापडी डबा पाठवलेलं आहे. हे धूपबत्ती अगरबत्ती जे असतात ना, ते पण पाठवलेलं आहे. पण आता हे तिकडे चालली राहते का? मग तिकडे राहायचे 2 दिवस राहायचे. पण इकडे आहेत, तुला करमेल का? मग आता कसं तिकडे गावात राहिलं ना, असते इच्छा जायची जाऊ दे. हो, बॅग वगैरे सर्व पॅक केलेली इकडं. हो. बॅग तर असं वाटतं की किती दिवसाची केली, किती दिवसाच नाही. किती दिवसाची बॅग पॅक केली? 8 दिवस म्हणताय बाबा. चला, इकडे झालेलं सर्व तयारी, आणि आता निघायचं पण आहे. तुमची पण घाई आहे आणि माझी पण घाई आहे. ऍक्च्युअली त्याला थांब म्हटलं, कालपासून चालू होतं थांब थांब, आणि कालही फोन लावला होता. तसं म्हटलं होतं की मुक्कामी आला असता तर चालला असता. हो ना, मग हा? काय नाही. मुक्काम नाही आलं, त्याला जायचं होतं. हो, कामात काम. आणि कंटिन्यू आता हे मधातला दिवस आहे ना, शनिवार रविवार असता तर चाललं असतं. काम आहे नंतर ना. असं आहे, जेवढं लवकर आलं तेवढं चांगलं, कारण एक सरप्राईज राहणार त्यासाठी. काय सरप्राईज? आल्यावर सांगणार. आता सांग. आता कसं सांगणार आहे? 2-3 दिवसामध्ये आले तर सरप्राईज. पुढच्या व्हिडिओमध्ये येईलच काय तर. आणि बरेच जण आपल्याला कमेंट पण करताय की राधिकाला जाऊ द्या. हा, है ना? कुठं? नाही नाही, माहेरी तर आत्ता जाऊन आली ना तू, पण अचानक कसं काय आता? चालले आराम करायला. 2-4 दिवस कोणाला जा वाटते. 2 दिवस, हा. 3 दिवस. हा. ऍक्च्युली मोबाईलमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये वाटणार आहे 2-3 दिवस, पण 2-3 दिवस नाही राहणार. तिकडची शूट पाठवणार म्हणजे. तिकडचे पाठवलं चांगलं राहील. 1-2 व्हिडिओ तर घ्यायला पाहिजे तिकडं. तुम्ही पुन्हा एकदा सांगा कमेंटमध्ये, राधिकाचे तिकडचे व्हिडिओ जर आले तुम्हाला आवडेल का बघायला. चला, इकडे तयारी झाली आहे सर्व. ओम पण आहे इकडं, गाडी काढलेली. हो ना, काय तुम्हाला पण जायचं वाटतं. घाई तर राहणार. सकाळी घाईच असते. माझी आणली तर जपणार कोण नाही. रुद्राक्षाच्या म्हणायचे आहे ते.
म्हणजे असं हा देवाला कुठे आहे. देवाला पूजेसाठीच ठेवतात. सर्वात चांगली असते ते रुद्राक्ष. हा पूजा करायला. बघू आता आईचं इकडे चालू आहे सर्व. ओम भाऊंना सांगितलं व्हिडिओमध्ये की विजय भाऊनं मनशा वहिनीविषयी तिकडं काय ते सांगितलं आणि त्याचं फोन लावून मनशा वहिनी तिकडे सांगितलं मामीला की विजय भाऊ असा बोलला. आता ते माहिती नाही ना ऍक्च्युली. आता फोन लावून तर बोलतेच ना, साहजिकच आहे. आई घरी आलेली होती आणि सहज फोन लावला की बा काय चालू आहे काय नाही. आता असतेच ना इच्छा बोलायची. तर तुला माहितीये काय बोललं तर नाही मला नाही माहिती. नाही फोन तर तूच लावला ना. तुम्ही सहजतेने बोलले त्याचा विषय जास्त झाला आता. म्हणजे कसं आता तुम्ही मजाक मध्ये बोलले, मजाकचा विषय कुठचा कुठे. साहजिकच असते. आता फोन करून कोणी बोलते ना दोन शब्द तुम्ही किंवा comment केले. आता त्याचं काय झालं माहितीये का ओंबाचं. सकाळी जी आहे कोमल ताईची ओढणी जी आहे हा तर बरोबर आहे त्यांचं पण. हा ती चाकामध्ये अटकलेली होती आणि तेवढ्याच फोन आला म्हणत होते. हा पण ते फोन आपलं बोलणं आदल्या दिवशी झालं होतं. हो. पण तेही असं निगेटिव्ह नव्हतं काही की बा त्याच्याबद्दल की त्यांना काही म्हटलं आपण नाव ठेवलं. त्यांच्याविषयी पण आपल्याबद्दल काहीच नाही आहे आपल्या मनात पण की त्यांचं आपलं असं काय वादविवाद व्हावं म्हणून तसं काहीच नाही आहे. हा पण ते कसं आहे एखादा शब्द बोलला गेल्यावर ते वादविवाद होणारच आहे. तसं वादचा प्रश्न नसते का. आता आपण काय असतो नॉर्मली बोलतो फोन लावतो. कॉमेडी हा सिरियसली कॉमेडी वगैरेचा विषय वेगळाच असते. आणि आपण 8-10 दिवस राहिलो त्याच्यानंतर सांगितलं पण आपण की बा आपल्यासाठी उलट ते आलेले आहेत लोणावळ्याला आणि त्यांना शूट पण नाही घेतलेला आहे तिचा. शूट घेतलेलं आहे. नाही हा कारण आपणही बरेचसे शूट सोडलेले आहे आणि त्यानं पण सोडलेले आहे. तर त्यांना वाटलं असं की आपण यांच्यासोबत आलो की यांचा शूट जाणार नाही बर्थडेचा जास्त अॅनिव्हर्सरीचा. तर तसं काही नाही आहे. जे आहे पहिले ऑलरेडी एक त्याचं काय होतं माहितीये का लोणावळा आले तर एक वेळ आईचं जे आहे ते दर्शन त्याचं स्पेशल होतं. त्यानं ते नवस वगैरे होता काय होतं त्यानं केलं आणि नंतर चालू होतं की बा लोणावळा जायचं. तर लोणावळ्याला गेलो आपण आणि दुसऱ्या दिवशी जे आहे तिथं कसं असते माहिती का नेटवर्क वगैरे नसते रेंज नसते त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ काही जास्त पडला नाही. आणि आपण लोणावळ्यातला फक्त एकच घेतला अॅनिव्हर्सरीचा. बाकीचा व्हिडिओ जो आहे दुसऱ्या दिवशी आपला ते एक दुसराच होता की पिझ्झा वगैरे खायचा समथिंग तेच होता पिझ्झावरचा. तसं काही नाही त्यांना वेळेवर उलट 12 वाजता मला पिझ्झा खायचा होता त्यांना ऑनलाईन बोलावलं. हो ते झालं पण आपलं म्हणणं तसं नाही आहे की ऍक्च्युली त्याला वाटलं की आमच्या माघारी फोन लावून काहीतरी बोलले आणि त्याचं काय झालं रिफ्लेक्शन की मनशा वहिनीनं मामीला सांगितलं. म्हणजे जे आहे काय म्हणतात कॉमेडीची गोष्ट सिरियसली मध्ये झाली. एक गोष्ट थोडीशी सांगितली तर त्याला काय म्हणतात चटणी मीठ तिखट लावून असं जाते ना तसं तिथपर्यंत पोहोचलं. त्याचाच प्रकार झालेला आहे. कोणी करते ना त्यांच्यासोबत किती कॉमेडी. आणि आपण असं उलट असं म्हटलं होतं की बा ओम भाऊ आपल्यासाठी एवढं करतो बरोबर आहे ना कोणी करतं का. आणि दुसरं जर असतं तर पूर्ण आपल्याला संपूर्ण खर्च करायला लागला असता पैसे द्यावे लागले असते चार्जेस द्यावे लागले असते. आणि त्याचं झालं असं उलट की तिकडे काय मेसेज गेला तो आपल्याला काही माहिती नाही आणि ओम भाऊनं सांगितलं नाहीये. की आपण म्हणतो ना दुसरं जर कोणी असतं तर चार्जेस घेतले असते सोबत यायचं. त्यानंतर एवढा वेळ कोणी देत नाही आजच्या जमान्यात नाही. आणि आपणही 8-10 दिवस राहिलो तर त्यांना आता काय वाटलं काही नाही किंवा मनशा वहिनीने काय सांगितलं काही नाही. आपण तर चांगलंच सांगितलं प्रयत्न केला. ऍक्च्युली व्हिडिओमध्ये सांगायचं नव्हतं आज आपल्याला पण ठीक आहे आपले बरेचसे सबस्क्रायबर आहे ते कंटिन्यू वाट पाहत होते आणि त्यांनी म्हटलं पण तुम्ही जर व्हिडिओमध्ये सांगसाल तर आम्ही व्हिडिओ तुमचे बघणार नाहीतर मग व्हिडिओ उद्यापासून बघणार नाही. आता त्यांच्याविषयी आपल्या मनात काहीच नाही आहे. ते पण चांगले आहे आपल्याबद्दल आणि आपण पण चांगला आहे त्याच्याबद्दल. आता राधिकाचं इकडे माहेरी जायचं चालू आहे त्याच्यानं जास्त काही विषयावर बोलत नाही कारण इकडे तयार झाले सर्व. चला निघायचं आहे आम्हाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.